नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भन्नाट आयडिया, जे तुम्हाला आणि प्रत्येक कास्तकाराला हे उपयोगी आहे. ही भन्नाट आयडिया जर तुम्ही पाहिली आणि केली ती कृती, तर तुम्हाला उत्पन्नात सगळ्यात जास्त वाढ होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पडीत जमीन असेल, म्हणजे मी आता सध्या पडीत जमिनीत आहे, अशासारखी जर पडीत जमीन असेल आणि त्याचबरोबर हलकी जमीन असेल, तर फार महत्त्वाची बाब आहे. यात तुम्ही 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न घेऊ शकता. आणि ते कसं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला, व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करता पूर्ण पहा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि यावर तुम्ही काय ते निर्णय घ्याल. तर चला पाहूया. खूप काही कास्तकार आहे जे आपल्या शेतामध्ये संत्रा, मोसंबी किंवा निंबू असेल फळवर्गीय पिकं लावतात आणि त्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी द्यावं लागते. पण मी तुम्हाला सांगत जे आहे, याला पाणी अजिबात गरज नाही. पाणी असो किंवा नसो, या पिकाला कोणतंही आवश्यकता नाही. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात जर पाणी नसले तरी चालेल किंवा असले तरी चालेल, पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुमची हलकी जमीन, त्याचबरोबर जर मुरमाड असेल तरीही चालेल. किंवा जर अशी तुम्ही पाहू शकता, हे पडीत जमीन अशा प्रकारे जर जमीन असेल, तर सुद्धा तुम्हाला 1.5, 2 किंवा 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. आता फक्त काम करायचं कोणतं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे रोप आणावे लागेल. आणि रोप कोणते, तर ॲपल बोर म्हणून येते. शेतकरी मित्रांनो, ॲपल बोर हे सगळ्यात प्रचलित बोर आहे, जे शहरी विभागासाठी खूप छान आहे. आणि शहरी विभागामध्ये सगळ्यात जास्त ॲपल बोरीचं महत्त्व आहे. त्यामुळे ॲपल बोर हे सगळ्यात चालते. त्यामुळं मी तुम्हाला सांगणार आहे ॲपल बोर. आणि या ॲपल बोरची रोप जे आहे, तुम्हाला जर आणायचे असेल तर वेस्ट बंगाल, आंध्र प्रदेश अशा ठिकाणी तुम्हाला ॲपल बोर मिळते. आणि या ॲपल बोरचं वैशिष्ट्य काय, तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये, ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो, आता लागला रे पावसाळा, मृग नक्षत्र किंवा अर्धाळा नक्षत्र, अशा कोणत्याही एका 2 नक्षत्रात तुम्ही याची रोपे तुम्ही लवकरात लवकर आणू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ही रोपे तुम्हाला गड्डा करून लावायची आहे. याला गड्डा जास्तीत जास्त 1.5 ते 2 फुटापर्यंत, 2 फूट जास्त झाला, 1 फूट किंवा 1.5 फुटापर्यंत गड्डा करायचा आहे आणि आपल्या पाण्यात लावून द्यायचे आहे. यामुळे होतं काय शेतकरी मित्रांनो, त्याला 6 महिने पाणीही मिळतं आणि या 6 महिन्यात तुमची जे बोर आहे ही मोठी होऊन जाते. म्हणजे तिच्या ज्या मुळा आहे ह्या पूर्णपणे पसरण्यात चालू होऊन जाते ह्या 6 महिन्यात. राहिली गोष्ट आता शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याची, तर उन्हाळ्यात या बोरीला अजिबात पाणी टाकायचं नाही. कदाचित जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त ड्रीपद्वारे तुम्ही पाणी देऊ शकता. जर नसेल तर काही गरज नाही. आणि या बोरीचं वैशिष्ट्य असं आहे, या बोरीला 2 वर्षात बोर लागण्यास सुरुवात होते. आणि बोर लागण्यास सुरुवात ज्यावेळेस चालू होते, त्यावेळेस शेतकरी मित्रांनो, तुम्हाला त्या बोरीची काळजी अशी घ्यावी लागते का चोरांपासून तुम्हाला वाचवण्याचं काम हे तुम्हाला पहिले करावं लागेल. कारण ॲपल बोर म्हटल्यावर हे बोर थोडीशी मोठी जाडसर येते, ज्या पेवंदी बोरीपेक्षा थोडीशी मोठी येते. त्यामुळे तुम्हाला सोकारी करणं हे गरजेचं आहे. कोणताही फवारा नाही, कोणतेही खत नाही आणि कोणतंच असं रासायनिक औषध तुम्हाला द्यायचं नाही. फक्त एक काम करावं लागेल तुम्हाला, एकसारखे एका रांगेत तुम्हाला पद्धतशीरपैकी 10 बाय 5 मध्ये हे बोराची लागवड लावावी लागेल. आणि त्याचबरोबर 2 वर्षात तुम्हाला उत्पन्नास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या वर्षी थोडेसे कमी होईल, पण दुसऱ्या वर्षी तुम्हाला चांगलं होईल. आणि दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही बोराची पूर्णपणे तोड कराल, त्यावेळेस पूर्णपणे चांगल्या प्रकारे वरतून छटाई करणे हे महत्त्वाचे आहे. या बोरीला छटाई जेवढी केली तेवढी ही बोर चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्हाला जर या बोरीचा नंबर लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.